तर पहिलं षटक फेकण्यासाठी मुजीब सज्ज झाला. एक मोठी लढत, बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. अमन स्पोर्ट्स क्लब हाल च्या वतीनं ही स्पर्धा आपण पाहतो. कालचा दिवस आपण पाहिला तर अतिशय सुंदर असे नाईट पाहिले आणि आज देखील या स्पर्धेचा हा दुसरा दिवस, उद्या अंतिम रात्र असेल. सुंदर अशा मॅचेस आपण पाहिल्या आणि महत्त्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. मॅचला होते सुरुवात. पहिले षटक फेकण्यासाठी गोलंदाज झाला सज्ज. स्ट्राईक वरती फलंदाज बंटी ला आपण पाहतो. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु सुंदर चेंडू या ठिकाणी आपण पाहतो. डॉट बॉलची झाली समाप्ती. सुंदर चेंडू पहिलाच पाहायला मिळाला. खरं तर टॉस जिंकल्यानंतर काहीतरी रणनीती वेगळी पाहायला मिळते. कॅप्टनने लगेच डिसिजन सुचवला की आम्ही बॅटिंग करणार. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा कट केलाय. सिंगल सॉफ्ट हँडेड फटका पाहायला मिळाला. सुंदर रनिंग पाहायला मिळते. संघाचं अकाउंट या ठिकाणी ओपन झालं भूमी 11 फणस डोंगरी टीमचं. आता मात्र स्ट्राईकवरती टॉमला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी, 2 चेंडूमध्ये एकच धाव खर्च केले. खरं तर 4 षटकांची मॅच, कमीत कमी 50 ते 55 धावा कराव्या लागतील. तर एका बाजूने हाल टीमला धावा रोकाव्या लागतील. पुढच्या सत्रामध्ये कमी धावांचं टोटल या ठिकाणी जर तुम्हाला चेस करायचं असेल तर धावा थांबवाव्या लागतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला. टॉमसाठी पहिला चेंडू फेस करत असताना पुन्हा एकदा स्टेट हिट पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव अतिशय वेगाने घेतली होती आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. 2 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिलं षटक चालू आहे. पहिलं षटक म्हटल्यानंतर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि त्यामध्ये धावा येणं खूप गरजेचं असतं, परंतु तसं काही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाही. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे आणि 2 धावा धावफलकावरती लागल्यात. मुजीबचं चांगलं षटक मैदानाच्या आतमध्ये. रिव्हर्स दुधारी तलवार फटका हवेमध्ये भरपूर काळा आहे. अतिशय वेगानं चेंडू चाललाय. दन दन करत सीमा पार चौकार. खरं तर संयम दाखवला होता अगोदरच्या 3 चेंडूंवरती. तदनंतर चौथ्या चेंडूवरती पुरेपूर समाचार घेतला गेला गोलंदाजाचा बंटी यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चांगला चेंडू, क्षेत्ररक्षक आहेत तैनात त्या ठिकाणी सर्कलमध्ये. चेंडूला स्टॉप केलं. धाव कुठलीही मिळणार नाही. पहिलं षटक जेवढं चांगलं खरं तर हाताला जातं मैदानाच्या आतमध्ये. यासिम मौलाना और इरफान घोले यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. षटक संपला. धावफलकावरती टोटल धावांचा जर आपण विचार केला स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. सुंदर असं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. सात धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही सलामीची जोडी मैदानामध्ये तग धरून आहे, परंतु चांगली गोलंदाजी कौतुक करावं लागेल. पहिलं षटक जे हाताला गेलं गोलंदाजाच्या माध्यमातून. दुसरं षटक फेकण्यासाठी ताबिश हा गोलंदाज आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. खरं तर ही दुसरी रात्र आपण पाहतोय. सुंदर अशी ही क्रिकेटचा कुंभमेळा मैदानाच्या आतमध्ये. चांगली लढत. एका बाजूने आपण पाहतो हाळ, तर दुसऱ्या बाजूने भूमी 11 फणस डोंगरी. आमचे भूमी 11 संघाचे पुरस्कर्ते निलेशजी पाटील उर्फ दादूस यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे.
पुन्हा एकदा घेतली जाईल. खरं तर 8 धावा लागल्या धावफलकावरती. 4 षटकांचे मॅच आपण पाहायला गेलं तर मोठे फटके मागच्या मॅचमध्ये जर आपण पाहिले तर कमी येताना पाहायला मिळाले, परंतु हे महत्व आता स्ट्राइक वरती टॉमला आपण पाहतो, जी सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतो. एका बाजूने टॉम आणि बंटी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा चेंडू, मोठा फटका. इथे मात्र गॅप मध्ये चेंडू चालला, एक्स्ट्रा कव्हरला भेदा, दन करत सीमा पार, चौकार. डीजे रोकमा ठोक. समुद्र संगीत डीजेच्या माध्यमातून आपण पाहतोय. खरं तर बैलगाडाचा ट्रेंड खूप क्रिकेटपेक्षा जास्त क्रेज त्या क्षेत्राला आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा खडे खडे स्क्रीनला धडकलाय चेंडू, सीमा पार, चौकार. डीजे पहिल्या षटकामध्ये जर जशी दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली, पहिल्या चेंडूवरती सिंगल आणि तदनंतर टॉमच्या बॅटमधून लगातार 2 चौकीने आता मात्र क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यूज केला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून. यॉर्कर चेंडू खरं तर थांबवलं फलंदाजाला. आक्रमक ठरत होता मैदानाच्या आतमध्ये टॉम, त्याला मात्र जागेवरती स्टॉप केलं. नेक्स्ट चेंडू, आता मात्र पुन्हा एकदा लगातार यॉर्कर केलाय. पहिल्या यॉर्कर पासून वाचला होता जरूर, परंतु आता मात्र यष्ट्यांचा त्रिफळा उद्ध्वस्त करून टाकलाय. फलंदाज पहिला धक्का या ठिकाणी लागतो भूमी 11 टीमला. टॉमच्या स्वरूपात फलंदाज बाद. जरूर टॉमच्या बॅटमधून आपण पाहिले, परंतु 2 अफलातून यॉर्कर पाहायला मिळाले आणि त्यानंतर टॉमला परतवले. 16 या धावसंख्येवरती तंबूच्या आश्रयाला नवीन फलंदाज सुमित पाटील. पुन्हा एकदा चांगला फटका खेळून काढला, त्या ठिकाणी प्रोटेक्शन असेल. एक धाव सहजरित्या पलून काढल्या. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 2 षटक या ठिकाणी संपलेत आणि धाव फलकावरती टोटल या ठिकाणी लागले गेले 1-17. मोफिद परकर यांच्यासाठी एक सुवर्ण संधी असणार आहे बघा. हॅट्रिक साठी 500 रुपयाचा पारितोषिक असेल माशम हुकरी यांच्याकडून. चला मॅच लगेचच सुरू करा, अजूनही खूप साऱ्या मॅचेस बाकी आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती टोटल धावांचा जर आपण विचार केला तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1-17 ही सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये भूमी 11 फणस डोंगरी टीमची. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. स्ट्राईकवरती पुन्हा एकदा सुमित, ज्यानं दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती सिंगल घेतली होती आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवल्या. छोटा पॅक बडा धमाका ही उलग सुमित पाटीलची. अनेक मैदानावरती आपण पाहिले चेंडू हवेत आहे भरपूर काळ, क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. चेंडू आउट ऑफ द पार्क. बिग 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 धमाका षटकार.
पटवून दिली आणि तो षटकार ठोकलाय सुमितनं. छोटा पॅक बडा धमाका अनेक समालोचक त्याला म्हणत असतात. तशीच बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये तो सध्या करतोय. यस पंच आमच्यापर्यंत वरतील वाईटचा इशारा आलाय. खरं तर पहिल्या चेंडूवरती अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला. तर नंतर गोलंदाजावरती थोडासा दबाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पंच त्या ठिकाणी दक्ष आहेत. लगेच वाईटचा इशारा क्रिकेटमधला 22वा नियम त्या ठिकाणी लागू ठरला आहे. पुन्हा एकदा मॅचला होते सुरुवात. पुन्हा एकदा लगातार चेंडू बार बार वाईट पाहायला मिळतात. गोलंदाज मुफीद वरती थोडासा दबाव पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवरती षटकार त्यांनी खाल्ला होता. त्यानंतर लगातारचे 2 वाईट त्यांनी फेकलेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो की गोलंदाजीची थोडी शैली थोडासा ऑफस्टाईलच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. सुमित पाटीलच्या रडार मधून थोडासा बाहेर काढण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक धावतो. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू अदलला. एकदा अतिशय वेगानं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. चिताच्या चपला आणि हरणाचा वेगानं मात्र दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धावतायत. धावा झाल्या धावफलकावरती 27 धावा. 1-27 ही परिस्थिती आपण पाहतोय. सलामीला गेलेला फलंदाज बंटी अजूनही मैदानामध्ये तग धरून उभा आहे. त्याच्या जोडीने मात्र सुमित गेला. त्याने आक्रमक सिद्ध केल्या, रूप धारण केला असं आपण म्हणूया. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा या ठिकाणी जरूर आशाभूत नजरेने पाहिलं जाईल अंपायर्स कडे. परंतु चांगला चेंडू होता. बॉडीवरतून ट्रॅव्हल झाला आणि त्यानंतर आपण पाहतोय डॉट बॉल. पुन्हा एकदा 7-8 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाज सज्ज झाला. हवेत खडे खडे स्ट्रोक लगावला. क्षेत्ररक्षक आहेत. झेल मात्र सोडलाय. सुमितला वाटलं होतं की सोपा झेल कुठला क्षेत्ररक्षक सोडेल, परंतु असं न मात्र घडता मैदानाच्या आतमध्ये सुमित सुखरूप आहे. खरं तर जो सुमित ज्याच्या बाडमधून षटकार आला होता हे देखील त्या क्षेत्ररक्षकाला विसरून चालणार नाही. आता मात्र स्ट्राईक वरती बंटी आहे. सलामीला गेलेला फलंदाज, त्याला मात्र स्ट्राईक मिळाली. पुन्हा एकदा हवेमध्ये खेचले या ठिकाणी चेंडू. आता मात्र जी चुकी केली होती ती चुकी होणार नाही. बंटीला देखील परतावा लागेल. आल्या पावली माघारी डीजे. धन्यवाद डेजा. 28 धावा धावफलकावरती लागल्यात आणि जी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली होती ती मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवल्या. नवीन फलंदाज निकेतन पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अजूनही काय चेंडू शिल्लक असतील. धावा झाल्या धावफलकावरती 28. चांगली धावसंख्या मी जरूर म्हणेल. खरं तर विकेट गेल्यात परंतु धावसंख्या देखील थांबली नाही. चांगली धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. निकेतन मैदानाच्या आतमध्ये झाला दाखल. गोलंदाज पुन्हा एकदा झाला सज्ज. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. नोमॅन्स लँड मध्ये अदलला. थोडस लेझी या ठिकाणी चेंडूवरती आले होते परंतु हलगर्जीपणा पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये आणि रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी फलंदाज निकेतन पाटील बाद.
फट्टा आणि धामणे दोन्ही टीमला आम्ही ऑफिशियल फर्स्ट कॉल देतो. आपण लगेच टॉससाठी संपर्क साधायचा आहे. आयशा 11 शिलफाटा आणि धामणी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. बघा टॉस केला जाणार आहे. तर मुस्लिम भाई बेकरीवाला यांच्या शुभ हस्ते मात्र हा टॉस केला जाणार आहे. तर विनंती करतोय आपण दोन्ही कॅप्टन टॉस साठी लगेच संपर्क साधा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मितेश पाटील स्वतः कॅप्टन आहे या टीमचा आणि शेवटचा षटक फेकण्यासाठी गोलंदाज अशरफ. सुंदर असा आवाज एक उत्कृष्ट समालोचक प्रवीणजी दुगाडे यांचा आवाज तुम्ही ऐकला. तिथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. सुंदर चेंडू खर तर 29 धावा धाफलकावरती लागला गेल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती झाले सज्ज. शेवटचं षटक हाणामारीचं षटक. या षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील फणस डोंगरे टीमला. 29 धावा धाफलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र खूपच चेंडू बाहेर गेला आणि पंच आमच्यापर्यंत वळतील आणि सांगतील का वाईट चेंडू आहे. खूपच बाहेर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक सुंदर अशी ही स्पर्धा आपण पाहतो दरवर्षीप्रमाणे यंदाही याच मैदानावरती संत गतीच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. कुठलाही वाद नाही विवाद नाही. संत गतीच्या सर्व मॅचेस आपण पाहत असतो आणि आता मात्र पंचांचा बोट हवेत आणि सुमितला देखील परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. फलंदाज बाद. सुमित या ठिकाणी बाद झाला. त्याच्या बॅट मधून एक षटकार आपण पाहिला. ऋतिक पाटील मैदानाच्या आतमध्ये. बघा रस्त्यावरती जो चिकनचं दुकान आहे त्या ठिकाणी एक गाडी पार्क केली. त्यांना विनंती असेल जी कुणाची असेल ती आपण थोडीशी बाजूला केली तर बरं होईल. बघा विनंती आहे आपण लगेचच ती गाडी हटवा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अशरफ जलगावकर गोलंदाज आहे. त्यांनी जर हॅट्रिक घेतली. मृत्युदा वेडेकर 500 सातबाईकर 1000. बघा अकाउंट या ठिकाणी ओपन झाल्या. शैब भाई यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. अकाउंट या ठिकाणी ओपन झालंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋतिक पाटील. पुन्हा एकदा बोली या मैदानाच्या आतमध्ये जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. यस पंचांचा इशारा आलाय वाईटचा. ऋतिक पाटील खरं तर लेफ्टी फलंदाज आहे. बघा शेवटचा कॉल असणार आहे. दोन्ही कॅप्टन शिलफाटा आणि धामणी आपण टॉस साठी यायचंय. बघा पुन्हा एकदा फलंदाज ऋतिक पाटील देखील बाद होतोय. हॅट्रिकच्या उंबरड्यावरती असणार आहे गोलंदाज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजित पाटील.
अजित पाटील मैदानाच्या आतमध्ये अजूनही काय चेंडूचा खेळ बाकी आहे. धावफलकावरती धावा लागल्यात 31 धावा धावफलकावरती 31 ऑन स्कोरबोर्ड. मोठा फटका जरूर अजित पाटीलच्या माध्यमातून कार्पेटच्या सहाय्यानं एक धाव घेतली गेली. डायरेक्ट हिट झालाय बघा. बाउंड्री लाईनच्या लाईनीवरती तो उभा होता क्षेत्ररक्षक आणि काय हिट केला. अजितला देखील परतावा लागेल. मुनीर पटेलच्या हिट साठी 500 रुपयाचा पारितोषिक आलेलं आहे बघा. लाजवाब. खरं तर एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचललं आणि फेकलं. थोडासा रनिंग मध्ये होता अजित, त्याला मात्र बाद केलंय. नवीन फलंदाज मंगेश राठोड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. शिल्फाटा आयशा 11 शिल्फाटा टीमचा कॅप्टन. आपण टॉस साठी संपर्क साधा. पुन्हा एकदा आल्या पावली मंगेशला देखील परतावा लागेल. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात होतो बाद. डीजे धन्यवाद डीजे. बघा शेवट कॉल असेल, नंतर जो आयोजकांचा डिसिजन असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. आयशा 11 शिल्फाटा टीमचा कॅप्टन. आपण टॉस साठी संपर्क साधा. स्ट्राइक वरती मी ते आपण पाहतो. चांगला फटका. एक धाव घेतल्या. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो. मैदानाच्या आतमध्ये अतिशय वेगानं कॅप्टन त्या ठिकाणी धावतायत. जीवाच्या अकांतड्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट केल्या. तसंच आपण म्हणूया मैदानाच्या आतमध्ये 35 धावा झाल्या. 36 धावांचं टार्गेट. आणि पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये आपण करूया बदल. हिंदी मराठी भाषेतील एक बुलंद आवाज, मुलतानी तोप ज्यांना आपण म्हणतो, असे आमचे गुरुवर्य प्रवीणजी दुगाडे सर. धन्यवाद. तो चलिए मैच के दूसरे सत्र की तरफ हम चलेंगे. फिलहाल टॉस होना ज़रूरी. मैं शिल्फाटा के कप्तान से गुजारिश करना चाहूँगा कि आपको टॉस के लिए आना है. आयशा 11 शिल्फाटा बनाम धामड़ी. हमारे मुनीर पटेल के ज़बरा फैन, मुस्लिम भाई बेकरी वाला, सामाजिक कार्यकर्ता शिल्फाटा खोपोली, इनके शुभ हाथों ये टॉस होगा. तो 36 बनाने हैं प्रति ओवर. 9 की औसत से हर टीम को देखना ये होगा क्या किस तरह से पैंतरा आजमाते मुफीद बरकार, किस तरह डायनामाइट अंदाज से खेलते हैं मुनीर पटेल. आयशा 11 शिल्फाटा ने टॉस जीता है. अगले मैच का जो आज की रात का पहले दौर का आखिरी मैच होगा, एक मैच जीत चुकी है भोकरपाड़ा जिन्होंने हराया काटरंग को. एक मैच जीत चुकी है अमान 11 वीरेश्वर वर्जी खोपोली. अब ये मैच नंबर 3 है. यहाँ का रिजल्ट आना बाकी और अगले मैच का रिजल्ट आना बाकी. अपने जबान पे कायम रहे डैनी, क्योंकि मेंटोर के तौर पर काफ़ी अच्छी स्कोरिंग हो रही है मेरे साथी स्कोरर फरहान की. उनकी भी तारीफ करना ज़रूरी है, क्योंकि एक अच्छा स्कोरर जब हो कमेंटेटर के साथ तो काफ़ी मज़ेदार
कमेंट सुनने में आपको मिलती है, क्योंकि स्कोरर अगर अच्छा हो, बातें अगर सही बयां करता हो, तो गेंदबाजी अगर हम देखें हाल की, तो उस गेंदबाजी में पहला ओवर किया था मुजीब खरबे ने, जहां पर उन्होंने रन दिए 7। दूसरा ओवर किया था गेंदबाज ताबिश ने, जहां पर रन आए 10। तीसरा ओवर किया था मुफीद ने, वहां पर रन आए 12। और चौथे ओवर में जो ओवर किया था अशरफ ने, रन दिए मैच 6। तो एम फैक्टर मैदान के अंदर जाता हुआ मुनीर पटेल, आरपीएल के बेस्ट बैटर ऑफ द टूर्नामेंट। किसी ने ये सपने में भी नहीं सोचा होगा कि मुनीर पटेल की वापसी इतनी धमाकेदार होगी, लेकिन उन्होंने वो वापसी की। अपने साथ साथ अपने हाल गांव का नाम भी पूरे रायगढ़ में मशहूर किया। जिस तरह 17 साल के लड़के थर्ड के आर्यन खारकर, जो कल शायद कल की रात हमें खेलते हुए भी यहाँ पर नज़र आ सकते हैं, आरपीएल बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट, जिन्हें बाइक मिली। और मुनीर पटेल बेस्ट बैटर ऑफ द टूर्नामेंट रहे। क्या शानदार पारी उन्होंने खेली है, कई शानदार पारियां उन्होंने खेली है। हाल ही में उन्होंने वीरेश्वर वर्ची खोपोली की प्रतियोगिता समीर जी मसूरकर, वहां पर प्लेयर ऑफ द टूर्नामेंट यानी कि मैन ऑफ द सीरीज का खिताब जीता। वहां पर भी टीम जब संकट में थी तो 40+ पारी उनकी देखने का हमें मौका मिला। लेकिन फणस डोंगरी टीम भी काफ़ी अच्छी है, इनकी बॉलिंग काफ़ी अच्छी है। अब देखना ये होगा मुनीर पटेल के सामने वो इन 36 रनों का बचाव किस प्रकार से करती हैं। गेंदबाज बंटी घरत, गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे बंटी घरत, और स्ट्राइकर एंड पर होंगे हार की उम्मीद का दिया मुनीर पटेल। तो पीपीएल में प्लेयर ऑफ द टूर्नामेंट का अवार्ड जीतने वाले बंटी। और पहली गेंद मुनीर पटेल कवर्स में खेलना चाहते थे, और ये बहुत बड़ी मछली जाल में आ चुकी है। पहला झटका मिला, मुनीर पटेल ने निराश किया हाल के सभी उनके चाहने वालों को, खास तौर से मुस्लिम भाई बेकरी वाला हताश और निराश मुनीर पटेल की इस विकेट को देख रहे हैं। ठोक दीजिए। तूफान ने बल्लेबाज, इनके छक्के के ऊपर 500 का इनाम है अरबाज खारकर इनकी तरफ से। शहबाज खान इनकी तरफ से भी 500 का इनाम है। तो 1000 रुपए का इनाम है छक्के के लिए, अफान के लिए। इनाम नंबर 3 की पोजीशन पर पहली गेंद के ऊपर ही आक्रमण करने की सोची थी। जो खिलाड़ी है वो भी कच्चे गुरु का चेला नहीं है। बॉलर बंटी घरत, जिन्होंने प्लेयर ऑफ द टूर्नामेंट पीपीएल में खिताब जीता है, पेंट प्रीमियर लीग। जिसे ऑर्गेनाइज किया था लल्ला वास्कर ने। क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, काफी अच्छी गेंदबाजी हो रही है। 36 बनाने हैं, लेकिन ये 36 प्रति ओवर 9 की रिक्वायर्ड रन रेट तो एक आसान नजर आ रही है टेनिस बॉल क्रिकेट में। लेकिन बंटी घरत जिस तरह से गेंदबाजी कर रहे हैं, जिस तरह से उन्होंने मुनीर पटेल का विकेट लिया, कवर्स में मारने की कोशिश की थी। 36 मारने के हैं और यहां पे एक भी रन नहीं बनाया अब तक। सीधा खेला, सीधे बल्ले से बैकफुट पे जाके अफान ने एक रन जरूर पूरा किया। अब दिमाग के जादूगर मुफीद परकार को इस मैच को लेकर जाना होगा। इस ओवर की गेंदें समाप्त हो चुकी है अब तक। 3 में 1 रन आ चुका है, 1 विकेट जा चुका है और वो भी मुनीर पटेल का। लेकिन ये गेंदबाजी नहीं कर सकते आप, क्योंकि ये
सोचने और समझने वाला खिलाड़ी है, गेंद की लाइन को परखने वाला खिलाड़ी है। और इस शॉर्ट ऑफ लेन गेंद को जैसे उन्होंने पुल किया, पुल सक्सेसफुल होता हुआ फाइन लेग बाउंड्री के बाहर मुफीद प्रकार के बल्ले से निकलता हुआ ये मस्ट नीडेड हार्ड कहिए ब्रांडेड 6 के साथ टोटल बढ़ता हुआ 7 रन। ये अच्छी गेंद थी, अच्छी गेंद थी। हमारे सामने बाइक की लाइट जल रही है, समझ में आना चाहिए आपको। क्रिकेट मैच चल रहा है, अंपायर का नो बॉल का इशारा, फ्रंट फुट नो बॉल, तो अगली गेंद होगी फेट। अरे भाई सामने जो लाइट जल रही है बिल्कुल हमारे सामने, बंद कीजिए उसे। और ये फ्रेट और स्पीड को घुमाया स्वीप के जरिए, घुटना टेक तमाशा देख। फाइन लेग बाउंड्री के बाहर इस ओवर में जो 2 स्कोरिंग शॉट आए उनमें से एक बाउंड्री, 4 रन। अरे भाई हमारे सामने जो गाड़ी है उसकी लाइट जल रही है, बंद कीजिए। अरे आपको सुनाई दे रहा है कि नहीं दे रहा है? मैं आपसे गुजारिश कर रहा हूं, विनती कर रहा हूं। की शुक्रिया। तो एक अच्छी पोजीशन में लेकर आए हैं मुफीद प्रकार। जानते हैं सीनियर खिलाड़ी है, उन्हें जिम्मेदारी निभानी होगी। 36 का अगर उन्हें सफलतापूर्वक पीछा करना है तो पहले ओवर में रन आ चुके हैं 13, तो 13 रन आ चुके हैं। 18 गेंदे, अब 23 रनों की जरूरत है। मुफीद प्रकार जानते हैं अब उन्हें रनों को बनाने की जिम्मेदारी लेनी होगी। मुनीर पटेल अगर रुकते तो 2-3 ओवर में मैच खत्म करने का उनका मूड था, लेकिन ऐसी सिचुएशन पे ऐसा मूड होना ज़रूरी नहीं है। पिछले अगर आंकड़े आप देखें हाल के जो मैचेस हाल ने खेले हैं 28, 30, 35, ये जो टारगेट रहा है हाल के सामने चेसिंग के समय, उस टारगेट ने उन्हें काफ़ी परेशान किया है। कई ऐसे मैचेस अब आसानी के साथ हार जीतेगी और वो हार चुकी है इस सीज़न में। तो पिछली बातों को भी ध्यान में रखना चाहिए जब आप नए सिरे से एक नए मुकाबले की ओर जाते हैं, नए टूर्नामेंट में जाते हो। तो किन आंकड़ों ने हमें परेशान किया है, किन आंकड़ों को हम आसानी से लेना चाहते हैं, और उन आसानी के आंकड़े जो बनते हुए नज़र आने चाहिए वो बने नहीं है। इसके ऊपर ध्यान होना ज़रूरी। नितेश पाटिल ले गेंदबाज, मितेश पाटिल MITSH। मितेश पाटिल 18 गेंदे 23 रनों की जरूरत। हाल देखिए मैदान के चारों तरफ क्राउड है, हाल के लिए रुका हुआ है, इस मैच के लिए रुका हुआ है, जहाँ वो चाहते हैं कि उनके द्वारा एक अच्छा परफॉर्मेंस हो, और मुफीद ने वो किया क्योंकि मुनीर के विकेट के बाद एक हौसला जो बड़ा था गेंदबाज का, एक गलती की गेंदबाज ने जो शॉर्ट ऑफ लेन ने गेंद डाली बाएं हाथ के गेंदबाज ने, वहां पे जो 6 आया वहां से कॉन्फिडेंस बढ़ा मुफीद प्रकार का। एक और बाएं हाथ के गेंदबाज मितेश पाटिल 1 रन जरूर पूरा किया। अब आफाम आ चुके हैं स्ट्राइकर एंड पर, टोटल आ चुका है 14 रन, 22 की जरूरत, गेंदें बची है 17 गेंदों में ये 22 रन बनाने हैं। मैच दोनों तरफ है क्योंकि एक तरफ बॉलिंग का क्लास है, दूसरी तरफ मुफीद प्रकार जो हमेशा दिमाग से सोचते हैं कि टारगेट का पीछा किस तरह से होना चाहिए। लेकिन यहाँ पर आफाम का बढ़िया स्ट्रोक डीप बैकवर्ड पॉइंट की तरफ उन्होंने खेला। जब तक गेंद को फील्ड किया जाए तब तक आफान को मिलेंगे 2 रन। देखिए इस तरह स्कोरबोर्ड को चलते रहना देना ज़रूरी है। टारगेट उतना बड़ा नहीं है, टारगेट 50 के करीब नहीं है, टारगेट 55 के करीब नहीं है, टारगेट रिक्वायर्ड रन रेट 9 वाला है, उसमें से 13 रन आपने पहले ओवर में हासिल किए हैं। तो उस हिसाब से जो 8 का रन रेट है, जो 23 आपके लिए ज़रूरी थे 3 ओवर में, कवर्स में मारने की कोशिश की थी आफाम ने, लेकिन ये डॉट गेंद आई, काफ़ी अच्छी वापसी की है मितेश पाटिल ने। और ये वापसी होना भी ज़रूरी है क्योंकि गेंद और बल्ले के बीच अगर एक तरफ ही खेल हो तो मज़ा नहीं आता। लोग भी चाहते हैं कि मैच एयर टाइट हो।
लेकिन ये बहुत ही बढ़िया स्कूप खेला, सीधा फाइन लेग बाउंड्री के बाहर। आफाम के बल्ले से निकलती हुई एक और बाउंड्री, और इस बाउंड्री के तहत टीम का टोटल 20 रन, अभी भी 16 रनों की दूरी। हार के लिए टारगेट आसान है। मुनीर पटेल आउट हुए तो क्या हुआ, कई मैच विनर खिलाड़ी है इस टीम में, 10-11 खिलाड़ी, 11 के 11 खिलाड़ी मैच विनर परफॉर्मेंस दे चुके हैं। कई सालों से मैं इस गांव का, इस टीम का खेल मैंने देखा हुआ है। वहीं फणस डोंगरी भी काफ़ी अच्छी हैं, लेकिन बॉलर्स को वापसी करनी होगी एक आध डॉट गेंद के साथ या विकेट के साथ। लेट कट खेला, यहाँ पे मिसफील्ड हुई, 2 तो जरूर मिलेंगे। देखिए अगर मुफीद दूसरा रन तेजी से दौड़ते तो शायद तीसरा रन भी पूरा होता, और ये 2 रन, और इन 2 रनों के साथ टोटल बढ़ता हुआ 22। तेरह रनों की अभी भी दूरी। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, गेंद ने ऊंचाई ज्यादा ली, लंबाई कम, और आफाम के बारी गेंद। विकेट नंबर दूसरा। कैच लेने वाले खिलाड़ी थे डीप स्क्वायर लेग के ऊपर यश पड़वल, जिन्होंने इस बेहतरीन कैच को लपका, और हाल को मिलता हुआ ये दूसरा करारा झटका। ठोक डीजे तांडेल। तो अफजल बेड़ेकर यहाँ पर इनायत नंबर 4 की पोजीशन पर आ चुके हैं। 12 गेंदे 13 रन, और जो हाल मैच खेली थी टीपी रोड पर, वो मैच मुझे याद आ रहा है। इस मैच का टोटल देखते हुए 12 गेंदे, अब 13 रनों की ज़रूरत। आयशा 11 शिरवाड़ा फील्डिंग करेगी। फील्डिंग करने का फैसला किया आयशा 11 शिरवाड़ा ने। काफ़ी 2-3 सालों से सुर्खियों में ये टीम आ रही है, क्या खेलती है। इस साल भी उतना बुरा सीज़न नहीं गया इनके लिए जितना बुरा कई टीमों के लिए जा चुका है, खासतौर से काटरंग के लिए। बिलाल मुकरी बहरीन से इस मैच को देख रहे हैं। 12 गेंदे 13 का समीकरण था, एक ही रन यहाँ पर मिलेगा। अब 11 गेंदे 12 में बोलने वाला था, लेकिन ओवर थ्रो का ये बोनस मिलता हुआ 2 रनों वाला, क्योंकि 3 रन मिलेंगे, 3 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर, और इन 3 रनों के साथ टोटल बढ़ता हुआ 3 पहला कितना था, 23 था क्या? तो पहले 2 ओवर की समाप्ति के बाद 22 थे, और यहाँ पे 3 आए, 25। 11 गेंदे अब 11 का समीकरण, 11 गेंदे 11 का समीकरण, और ये जबरदस्त स्ट्रोक खेला है फाइन लेग बाउंड्री के बाहर। 4 रन। 11 गेंदे 11 का समीकरण था, अब 7 रनों का समीकरण, और गेंदे बची है 10। को क्योंकि रन बॉल ये इक्वेशन था। अब 10 गेंदे 7 की दूरी। ये अच्छी गेंद डाली है, अच्छी गेंद डाली है गेंदबाज सुमित पाटिल ने। कल सुमित पत्रे की गेंदबाजी आपको देखने का मौका मिल सकता है थर्ड की तरफ से। फुल टॉस किया, लेकिन उतना ताकतवर स्ट्रोक अफजल लगा नहीं पाए, लेकिन वो कैच लेना जरूरी था। 2 रन बचाए जा सकते थे। देखिए पहले ही आपके पास रन कम है, पोजीशंस को मैच 7 की दूरी तय करनी है,
और जहां पे मौका मिला है बल्लेबाज ने गलती की है, उस गलती का फायदा आपको उठाना चाहिए। फणस डोंगरी टीम बी जरूर और रिवर्स के जरिए अच्छे के साथ इस मैच को आसानी के साथ जीता। हार टीम ने जो लोगों की उम्मीद थी उस उम्मीद को बरकरार रखा है। जो छोटे छोटे बच्चे इस टीम के सपोर्ट में आए हैं उनकी उम्मीद को बरकरार रखा। स्वप्निल यहाँ से प्रस्थान कर रहे हैं, लेकिन जैसे अगला मैच शुरू होगा माइक्रोफोन पर आएंगे तुषार धुमाल सर।